सराला बेटाचा कारभार वाढला होता. बेटाच्या दोन्ही बाजूला गावे आहेत. एका बाजूला सराला तर दुसऱ्या बाजूला वांजरगाव. दोन्ही गावातील लोक आपापल्या गावाप्रमाणे बेटाचं नाव देत असत. कुणी सराला बेट म्हणत तर कुणी वांजरगाव बेट म्हणत. बेटाला आमच्या गावाचे नाव द्या असं दोघेही गावातील लोक म्हणू लागले. मग पुणतांबेहून सर्वांसमक्ष नारळ गोदावरीत सोडले. तो नारळ ज्या गावाच्या किनाऱ्याला लागेल ते नाव सर्वानुमते देण्याचे ठरवले. नारळ सराला गावाच्या किनारी लागले म्हणून बेटास सराला बेट असे नाव पडले. बेटावर अंध, अपंग, अनाथ अशा अनेक विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती. भाविक भक्त येऊ लागले. त्यांना राहण्यासाठी, थांबण्यासाठी व्यवस्था केली गेली. प्रत्येक एकादशीच भक्त येऊ लागले. महंत सोमेश्वरगिरींनी द्वादशीस येणाऱ्या भक्तांसाठी प्रयोजन केले. शके 1854 इसवी सन 1932 पासून गंगागिरी महाराज यांच्या समाधीसमोर अखंड विणानाद सुरू केला तो आज पावत चालू आहे. नेमून दिलेल्या प्रहराप्रमाणे विणानाद केले जाते. सरला बेटावरील शेतीचा व्यवसाय, सप्ताहाचा, पाठशाळेचा विस्तार वाढला. विद्यार्थी वाढले. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1942 साली स्वातंत्र्य सेनानी, भूमिगत सेनानी यांना बेटावर सहारा दिला. उतार वय व क्षयरोगामुळे कोंडाजी काकांना त्रास जाणवू लागला. पंच कमिटीच्या चर्चेनुसार आळंदी येथील वारकरी येथून बलभीम जाधव ह्या विद्यार्थ्यास गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणून आणले. वयानुसार त्रास होऊ लागल्यानंतर बलभीम यांना बेटावर दीक्षा देऊन त्यांचे नामकरण नारायणगिरी केले. 28 जुलै 1957 म्हणजे शके 1877 साली ते निजधामी गेले. त्यानंतर बेटाचे 5वे मठाधिपती म्हणून महंत नारायणगिरी महाराज काम पाहू लागले. बेटाचा विस्तार करायचे कार्य त्यांच्या हातून झाले. अभ्यासू, कडक स्वभावाचे साधू ते होते. 1886 म्हणजे 1944 साली नारायणगिरी महाराजांचे बेटात आगमन झाले होते. 7 ऑगस्ट 1947 साली हैदराबाद मुक्ती संग्रामास सुरुवात झाली होती. बेटाच्या एका बाजूला औरंगाबाद जिल्हा तर दुसऱ्या बाजूला अहमदनगर जिल्हा. जेथे सराला बेट आहे ते मध्ये. बेटाचे अंतर दोन्ही बाजूंनी सारखे आहे. त्यामुळे हैदराबाद संस्थानातील रजाकारांना वाटे बेटावर भारत सरकारचे लोक आहेत, त्यामुळे ते हल्ला करायचे. तेथे श्री धंदेवार नावाचे गृहस्थ शहीद झाले होते. त्यावेळी नारायणगिरी महाराजांकडे 2 नळ्याची बंदूक, दारू गोळा, तलवार, गुप्ती होती असे होते. बेटावर आल्यावर त्यांनी ते जमवले होते. ते स्वतः अभ्यासू, एकपाटी होते. त्यांचा भक्त परिवार, मित्र परिवार मोठा होता. बेटावर 30 विद्यार्थी होते. महाराज रोज सकाळी विद्यार्थ्यांना शिकवत असत, नामस्मरण करत असत. नारायणगिरी महाराजांना शेती करण्याची विशेष आवड नव्हती. त्यांनी बरीचशी शेती वाट्याने करायला दिली. रानात काँग्रेसचे गवत उगवलेले मात्र त्यांना आवडत नसे. विद्यार्थ्यांसाठी पाठशाळा, धर्मशाळा, पाकगृह बांधले. महंत नारायणगिरी महाराजांचे गुरुबंधू माधवबुवा लांडेवाडीकर होते. त्यांनी व सहजानंद भारतींनी महाराजांना विनंती केली की सराला बेटावर ट्रस्ट नेमावे. महाराजांना वाटे ट्रस्टमध्ये जर एकविचारी माणसं नसतील तर कामात खोळंबा आणतील, त्यापेक्षा ट्रस्ट नको असे महाराजांनी ठणकावून सांगितले. ह्या दोघांनी नारायणगिरी महाराजावर केस दाखल केली. ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत चालली. महाराजांना प्रत्येक तारखेला हजर राहावे लागे. त्यामुळे महाराज नाराज झाले होते. सन 1973 पासून बेटावर वीज आली. महाराजांनी स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य सेनानी हा पुरस्कार देण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकाचे स्मारक बेटावर बांधावी अशी विचारणा सरकारने महाराजांकडे केली असता महाराज म्हणाले, हे संन्यासाचे बेट आहे, बेटाबाहेर स्मारक करा. त्यानुसार सरालाकडून बेटावर जाताना स्वातंत्र्य सेनानीचे स्मारक आपणास दिसते. गरजेनुसार बांधकाम करून बेटावर सोयी निर्माण करण्यात आल्या. बेटाला वळसा घालणाऱ्या गोदावरी माईने आपले पाणी 2दा बेटावर आणले. पहिल्यांदा 1969 साली पूर आला तेव्हा शासकीय यंत्रणा मोठी नव्हती. बेटावर बऱ्याचशा वस्तू वाहून गेल्या. महाराजांनी सर्व माणसे बेटाबाहेर पाठवले होते. फक्त अखंड वीणानाद व महाराजांच्या समोर 2 माणसे होती. तर 2004 रोजी आलेल्या पुरात शासकीय मदत मोठ्या प्रमाणात मिळत होती. पूर्वसंदेश मिळाला होता. माणसे, गुरे, जनावरे सर्व बाहेर काढून दिले. शेवटी बेटात पुराचे पाणी वाढत चालले होते. परंतु नारायणगिरी महाराजांनी बेट सोडले नाही. सर्व थरातील लोकांनी त्यांना विनंती केली, बेट सोडा, पूर ओसरल्यानंतर पुन्हा बेटात जा.
परंतु त्यांनी ते मान्य केले नाही. ते बेटावरच थांबले. सरकारी हेलिकॉप्टर त्यांना घ्यायला आले होते, परंतु ते स्वतः गेले नाही. त्यावेळी जी माणसे शिल्लक राहिली होती त्यांना हेलिकॉप्टरने पाठवून दिले. बेटावरील शेतीवर त्यांचे विशेष लक्ष नव्हते. त्यापेक्षा हरिभजन करावे असे त्यांना वाटत असे. उत्सव नियमित साजरे होत असत. दिंड्या, वाऱ्या, यात्रा हे सर्व काही अखंड चालू होते. बेटावर जेव्हा भक्त येत त्यावेळी बाबांचे कीर्तन ऐकण्यासाठी चातक पक्षासारखी त्यांची वाट पाहिली जात असे. नारायणगिरी महाराजांचा परिचय दांडगा होता. त्यामुळे बेटावर येणारे भक्त हजारो नाही तर लाखोच्या संख्येने झाले होते. बेटाचा महिमा वाढत होता. रहिवाट जरी चांगली नसली तरी श्रद्धा मोठी होती, त्यामुळे भक्तगण मोठा होता. उतारवयामुळे वृद्धापकाळात निधन झाले तेव्हा बेटावर मुंगीला पाय ठेवायला वाट नव्हती इतके माणसं होती. 19 मार्च 2009 साली समाजातील सर्व थरातील भक्तांनी महाराजांना श्रद्धांजली वाहिली होती. महंत रामगिरी महाराजांची मठाधिपती पूजा ह्याच बेटांनी अनुभवली होती. बेटाला रामगिरी महाराजांच्या रूपाने नवा उत्तराधिकारी मिळाला होता. बेटावर आल्यापासून रामगिरी महाराजांचा नित्य नवा ध्यास जनकल्याणाचाच आहे. गोरगरिबांसाठी काय करता येईल ते पाहत असतात. बेटावर येणाऱ्या जाणाऱ्या स्त्री पुरुषांना सर्व सुविधा मिळाव्या म्हणून त्यांनी विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. बेटावर बांधकाम चालू आहे. बेटाची शेती ते स्वतः बघतात व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रस्ते, पाणी, वीज, वाहनतळ, स्नानगृह, घाट, विद्यार्थी निवास, भोजनगृह, स्वयंपाकगृह, सभामंडप, कामगार निवास योजना, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभामंडप याचे काम जोरात चालू आहे. काही काम संपलेलेही आहे. फक्त भक्तांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी रामगिरी महाराज झटत आहेत. ग्रंथीय ज्ञानसंपदा देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानी करण्याचा विडाच महंत रामगिरी महाराजांनी उचलला आहे. रोज पाठ घेऊन महाराज विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणातील धडे देतात. छोट्या मोठ्या कार्यक्रमांना आपल्याबरोबर घेऊन जातात. बेटाचे नियोजन, सप्ताहाचे नियोजन, दिंडीवारी, कीर्तनाचे नियोजन सर्व विद्यार्थी करतात. जनसामान्यांचा बेटाकडे येण्याचा कल आता अधिक वाढला आहे. महंत रामगिरी महाराजांनी त्यांच्या रसाळ वाणीतून केलेले कीर्तन श्रवणीयच नाही तर अविस्मरणीय असते. अभ्यासपूर्ण दाखले देत विवेचनाद्वारे ज्ञानवादी दृष्टिकोन रामगिरी महाराज रुजवत आहे. प्रत्येकाच्या मूळ भावनांना जपून नवीन विचारांचे बीज महाराज रुजवत आहेत. सप्ताहासाठी येणारा भाविक वर्ग मोठा असून श्रोत्यांना ज्ञानात भर पडेल, त्यांची उन्नती होईल यासाठी महंत रामगिरी महाराज अहोरात्र झटत आहेत. भक्तांसोबत विद्यार्थ्यांकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. महंत नारायणगिरी महाराज ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले त्याच पद्धतीने महंत रामगिरी महाराज देखील विद्यार्थ्यांना स्वतः शिकवतात. रोज पहाटे 4:30 वाजता उठून स्वतःचे व्यायाम, पूजा, नामस्मरण करून 8 ते 9 विद्यार्थ्यांचा पाठ घेतात. 9 ते 10, 11 पर्यंत आलेल्या भक्तांना भेटतात. कार्यक्रमानिमित्त, जनजागृतीनिमित्त बेटाबाहेर पडतात. त्यानंतर संध्याकाळी बेटावर परततात. संध्याकाळी शेतीची चर्चा, बेट विकासाची चर्चा, भक्तांच्या भेटी, रात्री नामस्मरण, मग विश्रांती घेतात. अशा प्रकारे आपले संपूर्ण जीवन बेटासाठी वाहून दिले आहेत. बेट हे गंगागिरी महाराजांचे वास्तव्याचे स्थान होते. तेथे आजही त्यांचा वास आहे. जो व्यक्ती सराला बेटावर जातो त्या भक्तास माहेरी जाऊन आल्याचा आनंद होतो. योगीराज गंगागिरी महाराजांपासून सुरू झालेली परंपरा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनंतर महंत रामगिरी महाराज पुढे नेत आहे. जय हरी. सराला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज. आता आपण पाहणार आहोत सप्ताहाचा संपूर्ण इतिहास. सद्गुरू गंगागिरी महाराज हे दत्तगिरी बुवा व सोमवारपुरी तथा अन्नपूर्णा माता यांचे पुत्र होत. त्यांचा जन्मशक 1736 म्हणजे इसवी सन 1814 साली कापूसवाडगाव, तालुका वैजापूर, जिल्हा अहमदनगर येथे झाला. वयाच्या 12व्या वर्षी मातृपितृ छत्र हरपले. त्यांचे मन अध्यात्म व शरीर कमवण्याकडे लागले. इसवी सन 1814चा काळ म्हणजे पूर्ण पारतंत्र्याचा काळ होता. तरी तर छोट्या वाड्या, वस्त्या, तालुका, गाव यावर त्या पुढाऱ्यांची, धनिकांची सत्ता चाले. निजामाची सत्ता संपुष्टात आली नव्हती.